घेऊ शकाल, अजून कुठला तरी बचाव तुम्ही घेऊ शकाल. सो सिन्स अक्यूज इज नॉट बाउंड बाय हिज प्लीडिंग, तुम्ही बचाव बदलू पण शकता ड्युरिंग द कोर्स ऑफ ट्रायल. आता कित्येक वेळा आपण केस चालवताना एखाद्या पहिले साक्षीदाराला एखादं सजेशन देतो, पण दुसरा साक्षीदार आला, त्याच्या उलट तपासणीत आपल्याला काय ऍडमिशन मिळाले, तर आपण सजेशन बदलून पण त्याला देऊ शकतो, वेगळं पण सजेशन देतो. केस चालवता चालवता आपण बदलतो. सो डिफेन्स बदलू शकतो क्रिमिनल ट्रायलमध्ये, बिकॉज अक्यूज इज नॉट बाउंड बाय हिज प्लीडिंग. आणि त्याचप्रमाणे ऑल्टरनेट डिफेन्स पण घेऊ शकतो. आता ऑल्टरनेट डिफेन्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे, ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन आहे, इंटेन्शन नॉट टू कमिट मर्डर, ॲलिबे, हे सगळे आपण ऑल्टरनेट डिफेन्स घेऊ शकतो. म्हणजे अलॉंग विथ टोटल डिनायल हा ऑल्टरनेट डिफेन्स पण घेऊ शकतो किंवा डायरेक्ट पण घेऊ शकतो. डायरेक्ट राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, डायरेक्ट ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन, हे जे बचाव आहेत, ॲलिबी, इंटॉक्सिकेशन, ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन, हे सगळे डायरेक्ट पण घेता येतात तुम्हाला, ऑल्टरनेट पण घेता येतात. तर ऑल्टरनेट डिफेन्सचं तुम्हाला एक सगळ्यात चांगलं उदाहरण मी देतो, ते म्हणजे रेप केसमध्ये. रेप केसमध्ये कन्सेंटचा जो बचाव आहे तो ऑल्टरनेट डिफेन्स आपण घेतो. केस चालवताना तुमचा मेन डिफेन्स काय असतो? टोटल डिनायल. टोटल डिनायल की मी काय रेप केलेलाच नाही, माझा काही संबंधच नाही वगैरे, असा तुमचा मेन बचाव असतो. पण उलट तपासणी घेत असताना, क्रॉस घेत असताना, तुम्ही केस डेव्हलप करत असता, तेव्हा तुम्ही कन्सेंटच्या थेरीवर जात असता. लव्ह अफेअर असतं, कित्येक केसेस ह्या लव्ह अफेअरमुळेच होतात, किंवा आधी काही एकत्र असतात, नंतर त्यांच्यामध्ये काही गोष्टींवरनं भांडण होतात. प्रॉमिस टू मॅरेज असतं, नंतर ते फुलफिल होत नाही म्हणून रेपची केस केलेली असते. हल्लीच्या काळात लिव्ह इन रिलेशनशिप असतं, त्याच्यामध्ये एकत्र राहतात पण नंतर फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात आणि